चहा पिऊन झाला की कप धुवून ठेवत जा रे. किती आळशी आहेस? तुझ्या शर्टला इस्त्री करताना माझा ड्रेस नसता करता आला का? स्वार्थी आहेस अगदी. सगळीकडे तुझ्यामुळे लेट होतो आपल्याला. माझी चूक नाही त्यात. चल सोड, जाऊ दे. दोन कधीतरी खूप जवळ असणारी मनं दूर का जातात? याची कारणं जर टाळता आली, तर दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर असं सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा होईल की. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. काही जोडपी लव्ह बर्ड्स असतात, तर काही अँग्री बर्ड्स. असं का, हे शोधताना हजारो जोडप्यांच्या अभ्यासानंतर रिलेशनशिप तज्ज्ञ डॉक्टर ज्युली आणि डॉक्टर जॉन गॉटमन यांनी सांगितलंय की संवादाच्या 4 नकारात्मक पद्धती असतात. त्याला ते 4 हॉर्समन ऑफ अपोक्लिप्स म्हणतात, कारण त्या नातं संपायला आलेल्या असतात. त्या पद्धती म्हणजे क्रिटिसिझम, कंटेम्प्ट, डिफेन्सिव्हनेस आणि स्टोन वॉलिंग, ज्याच्या वापरामुळे नातं तुटतं किंवा खूप हेल्दी राहत नाही. आपण बरेचदा आपल्या जोडीदाराच्या वागण्याबद्दल रागाच्या भरात बोलताना व्यक्ती आणि वर्तन यातला फरक विसरतो. उदाहरणार्थ, चहा पिऊन झाल्यावर कप धुवून ठेवला नाही या वर्तनासाठी त्या संपूर्ण व्यक्तीवर आळशी असा शिक्का मारून मोकळं होतो. म्हणजे या तक्रार कमी, टीका जास्त असते. टीका म्हणजे क्रिटिसिझम व्यक्तीवर, तर तक्रार ही विशिष्ट वर्तनाबाबत असते. जसं घरात असलेल्या पसाऱ्यावरून बायकोचं घरातच लक्ष नाही म्हणून क्रिटिसाइज करणं. पण हे करताना आपल्याला काय मेसेज द्यायचा असतो खरं म्हणजे आपल्याला घरी पसारा आहे हे आवडत नाही हे सांगायचं असतं, का बायकोचं घरात लक्ष नाही हे सांगायचं असतं? मग क्रिटिसिझमवर उपाय म्हणजे काय? तर व्यक्तीवर टीका करण्याऐवजी वर्तनाविषयी तक्रार करायची. युझिंग आय स्टेटमेंट्स म्हणजे आपल्या भावनांबद्दल आपल्याला काय अपेक्षित आहे ते पॉझिटिव्हली सांगायचं. जसं चहा पिऊन झाल्यावर कप धुवून ठेवला तर मला मदत होते रे. घर आवरलेलं असतं तेव्हा मला खूप छान वाटतं. किंवा म्हणजे तू मला कुठेच फिरायला घेऊन जात नाही असं म्हणण्यापेक्षा तुझ्यासोबत फिरायला जायला मला खूप आवडतं. कम्युनिकेशनची दुसरी चुकीची पद्धत म्हणजे कंटेम्प्ट. जोडीदाराला तुच्छ लेखणं, अपमान करणं, टोमणे मारणं, टिंगल करणं इत्यादी. आणि असं वागताना व्यक्ती नकळत स्वतःला उच्च समजत असते. म्हणजे जेव्हा नात्यामध्ये संभाषण या वळणावरती येतं, तेव्हा एकमेकांसोबत एन्जॉय करणं कठीण होतं. उदाहरणार्थ, तू काय दिवसभर ऑफिसमध्ये बसला असतो, एकदा घर सांभाळून बघ म्हणजे तेव्हा कळेल. किंवा आमच्या मॅडम दिवसभर बिझी, त्यांना कुठे असतो वेळ? असं बोलणं टाळण्यासाठी दोघांनी एकमेकांची इंटरडिपेंडन्सी लक्षात घेऊन आपल्या जोडीदाराला बरोबरीची, सन्मानाची आणि आदराची वागणूक देणं गरजेचं आहे. दुसऱ्याचं ऐकून घेणं किंवा त्याची हेटाळणी करून अपमानित न करणं आणि परक्यासमोर आपल्या व्यथा अशा अल्टिरियर पद्धतीने मांडण्यापेक्षा स्पष्टपणे आपल्या माणसाला सांगणं. नात्याचा शेवट किंवा दुरावलेपण हे टप्प्याटप्प्याने येतं असं गॉटमन यांचं म्हणणं आहे. म्हणजे सुरुवातीला टीका होते आणि मग उपहास करणं किंवा कंटेम्प्ट असं सुरू होतं आणि मग केला जातो तो आपल्या वागण्याचा बचाव. जेव्हा आपल्यावर शाब्दिक वाद होत आहेत तेव्हा व्यक्ती स्वतःचा बचाव सुरू करते. म्हणजे केलेल्या चुका म्हणजे आपण केलेल्या चुका कशा बरोबर आहेत हे सांगण्याचा प्रयत्न सुरू होतो. उदाहरणार्थ, तू असं वागल्यावर मी ओरडणारच ना. मला काय मी तुला पण सोबत यायचं होतं, तू बोलली असती तर मी एकटा नसतो गेलो. म्हणजे जे काही घडलं ते मी तुझ्यामुळे चुकीचं वागलो, मी बरोबरच होतो. आपल्या वागण्याचं कारण दुसरी व्यक्ती आहे, आपण नाही. आय एम द एंजल, यू आर द डेव्हिल अशी मेंटॅलिटी असणं. समस्या माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे आहे. अवतीभोवती ऐकू येणाऱ्या संवादाकडे जर लक्ष दिलं ना, तर लक्षात येईल की कित्येक लोक आपल्या वागण्याचा असा बचाव करत असतात. जे काही घडलं असेल त्यात थोडी का असेना, पण आपली असलेली जबाबदारी टाळणं, आपल्या वागण्याचं जस्टिफिकेशन देणं म्हणजे डिफेन्सिव्ह वागणं. यात समस्येचं निराकरण तर होत नाहीच, फक्त जोडीदारासोबत ब्लेम गेम खेळला जातो आणि संघर्ष वाढतो. डिफेन्सिव्हनेस किंवा डिफेन्सिव्ह कम्युनिकेशन हा सगळ्यात टॉक्सिक प्रकार आहे, कारण जोपर्यंत आपण आपल्या चुकीच्या वर्तनाचं स्पष्टीकरण देत जाऊ, त्याला जस्टिफाय करत जाऊ
आपण बरोबर आहे हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्या जोडीदाराला चूक ठरवत जाऊ, तोपर्यंत आपल्यात आणि पर्यायाने नात्यात सुधारणा होणार नाही. स्वतःला क्लीन चिट देण्याच्या या प्रयत्नामध्ये नात्याचा बळी देऊन जोडीदाराला चूक ठरवून आपण बरोबर आहे सिद्ध करणं म्हणजे लढाईमध्ये सगळे मारल्या गेल्यावर स्मशानवत झालेल्या राज्याचा राजा बनण्यासारखा आहे. पण डिफेन्सिव्ह वागण्यावर उपाय म्हणजे काय? तर स्वतःच्या इच्छा, अपेक्षा जोडीदाराला स्पष्टपणे सांगणं, आपल्या चुकांची जबाबदारी घेणं, मग ती थोडीशी का असेना. जोडीदाराच्या भूमिकेतून त्याचा विचार करणं, पश्चात्ताप वाटल्यावर सॉरी म्हणणं, तसेच जोडीदाराकडून जर आपल्याला अशा काही कमेंट्स किंवा सूचना मिळत असतील, ते टोमणे मिळत असतील, तर त्यांना पर्सनली न घेता त्याच्याकडे सुधारण्याच्या जागा म्हणून बघणं. उदाहरणार्थ, माझा आवाज चढला ते जरा चुकलंच. माझा ना असा आवाज म्हणजे वाद होऊ लागले की आवाज चढतो जरा, मला कंट्रोल करायला पाहिजे. किंवा तुला न विचारता मित्रांसोबत जाण्याचा प्लॅन केला, तुला वाईट वाटलं का? इत्यादी. घडलेली चूक मान्य केल्याने नाती जुळू शकतात हे नक्की. नातं मोडीत निघतंय हे सांगत येणारा याच्यानंतरचा चौथा सैनिक म्हणजे स्टोन वॉलिंग. या स्टेजमध्ये व्यक्ती जणू काही एखाद्या दगडी भिंतीसारखी व्हायला लागते. म्हणजे जिला जोडीदाराचा त्रास होतो आहे याचं फारसं काही वाटत नाही. डिफेन्सिव्ह वागून अर्थातच वाद संपत नाही. त्यामुळे संवादात वापरल्या जाणारी क्रिटिसिझम, कंटेम्प्ट आणि डिफेन्सिव्हनेस याच्यानंतरची स्टोन वॉलिंग ही चौथी नकारात्मक पद्धत आहे. यात व्यक्ती दुसऱ्याला सायलेंट ट्रीटमेंट देणं सुरू करते. जोडीदाराशी संवाद साधण्यास किंवा सहकार्य करण्यास नकार देणं, दुर्लक्ष करणं, संवादातून माघार घेणं, गप्प बसणं, त्यात काय एवढं म्हणून जोडीदाराच्या भावनांना महत्त्व न देणं, जोडीदार बोलत असताना दुसरीकडे बघणं, मोबाईल टीव्ही पाहायला लागणं, चल सोड, लीव्ह इट, जाऊ दे, अशा प्रकारे किंवा मला या विषयावर बोलायचं नाही असं सांगणं इत्यादी पद्धती दिसतात. जी व्यक्ती स्टोन वॉलिंग करते तिनं समस्येवर उत्तर शोधणं सोडून दिलं आहे असा अर्थ त्यातून निघतो. म्हणजे समस्या आहे पण त्याच्यावर आम्ही काही करणार नाही. त्यामुळे तिच्या जोडीदाराला खूप दुर्लक्षित, निराश, अपयशी, असहाय्य आणि फ्रस्ट्रेटेड देखील वाटतं. कारण कुठे चुकतंय हे त्या जोडीदाराला जाणून घ्यायचं असतं, पण ज्याने अंग काढून घेतल्यावर उत्तर मिळतच नाही. म्हणजे दगडावर डोकं जेव्हा आपटतो तेव्हा दगडाला होत काहीच नाही, आपटणाऱ्याचा मात्र कपाळमोक्ष होतो, त्यातला हा प्रकार. स्टोन वॉलिंग हा एक भावनिक शोषणाचा प्रकार समजला जातो, कारण बऱ्याचदा जोडीदारावरती नियंत्रण मिळवण्यासाठी तो वापरलेला असतो. हे टाळायचं असेल तर स्टोन वॉलिंग करणाऱ्याने शांतपणे विचार करणं, जोडीदाराची भूमिका आणि म्हणणं समजून घेणं, इंट्रोस्पेक्ट करणं, समस्येचा रॅशनल विचार करणं, भावनेचा उद्रेक होण्याआधी योग्य पद्धतीने ती समस्या हाताळणं आणि थेट संवाद साधून मार्ग काढणं. कारण समस्येपासून दूर गेल्याने समस्या जात नाही. मग या पद्धतीने जोडीदारासोबत किंवा कुणासोबत देखील क्रिटिसाइज, कंटेम, डिफेन्सिव्हनेस आणि स्टोन वॉलिंग या 4 नकारात्मक चुकीच्या पद्धतीने जर संवाद सुरू झाले तर नातं एकतर तुटतं तरी किंवा त्यात फारशा भावना न उरल्याने रुक्षतही होतं. केवळ औपचारिकता उरते आणि मग ती व्यक्ती कधी असंवेदनशील होते हे तिलाही कळत नाही. बट इट्स नेव्हर लेट. जितक्या लवकर नातेसंबंधांमधल्या संवादाचा आपला पॅटर्न ओळखता येईल, चुकीच्या पद्धतींना मान्य करता येईल, तितक्या लवकर नाती जपणारी हेल्दी पद्धत आपल्याला तयार करता येईल. मग आनंदी आणि वैवाहिक आयुष्य, जोडीदारासोबत निरोगी नातं हे सगळंच मिळेल, जे दोघंही आणि पर्यायाने सगळं कुटुंब देखील डिझर्व करतं. नात्यात येत असलेला इगो जर मागे ठेवला तर नात्यात सुरू असलेले मार्शल आर्ट्स मॅरिटल आर्ट्स मध्ये बदलू शकतात. कारण चांगलं वागणं खरंच खूप कठीण नाहीये. फक्त त्यासाठी गरज आहे ती निर्धार करण्याची आणि आपल्या परीने प्रयत्न करण्याची. पण हे सगळं केव्हा करावं असं वाटेल जेव्हा आपला जोडीदार आपल्याला मनापासून आवडत असेल आणि म्हणून नातं सुधारण्याची गरज वाटत असेल. ती व्यक्ती किंवा तिच्यासोबत असलेलं नातं ज्याला प्राधान्य नसेल तर त्याच्यासाठी एफर्ट्स घेणं देखील महत्वाचं वाटणार नाही. म्हणून मला खात्री आहे की आपण आपल्या वागण्या बोलण्यातून कळत नकळत आपल्या जोडीदारात मानसिक वेदना तर देत नाही ना, यावर आत्मपरीक्षण करू आणि नातं हेल्दी करण्यासाठी प्रयत्न सुद्धा सुरू करू. फ्रेंड्स, नकारात्मक संवादासोबतच अजून एक खूप महत्वाचं कारण नात्यामध्ये दुरावा आणू शकतं, त्याबाबत आपण पुढच्या भागात बघणार आहोत. पण आजचा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. आवडला असेल तर लाईक करा,
भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेज मध्ये. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.